हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला मी आज अशा प्रकारे कारल्याची भाजी सांगणार आहे, जी खाता तुम्ही आहे ना म्हणणारच नाही की कारलं कडू आहे. सर्वप्रथम 4 कारली घेतली, ती मधनं चिरून घेतली, ती त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या, मग असे काप करून घेतले त्याचे उभे आणि मग ते वाफवायला ठेवले. मग नंतर ना त्याचं बॅटर तयार करायला घेतलं. कारल्याला लावणार आहे ते, त्याच्यामध्ये बेसन आणि थोडीशी हळद, थोडंसं मिरची पावडर, थोडासा गूळ, थोडंसं लिंबू, थोडीशी कोथिंबीर टाकून, थोडंसं मीठ चवीनुसार टाकून, त्याच्यामध्ये पाणी टाकून चांगलं एकत्रितपणे करून ते 5-10 मिनटासाठी साईडला ठेवलं. मग वाटणाची तयारी केली. कांदा, लसूण, जिरं, धने, परत तीळ, परत तमालपत्र आणि लाल मिरच्या, खोबरं, हे वाटण आपण आता वाटूया. सर्वप्रथम पहिलं सगळं ते वाटण भाजून घेऊया. पहिला कांदा टाकून तो छान प्रकारे भाजून घेऊया. कांदा आणि लसूण टाकून 1-2 मिनटं छानपैकी परतून दिल्यानंतर त्याला लालसरपणा सुटल्यानंतर ना आपण बाकीचं मटेरियल नंतर टाकूया. तोपर्यंत आपण जे कारले आपण वाफवून घेतले त्यातलं आपण सगळं पाणी काढून घेऊया, म्हणजे जेणेकरून त्याचा जो कडूपणा आहे तो कडूपणा निघून जाईल. आणि मी त्याच्यामध्ये काहीही मीठ वगैरे काहीच नाही लावलं, फक्त ते कारले तसेच उकडायला ठेवले. मग त्याच्यानंतर ना जे आपण राहिलेलं जे वाटण होतं तीळ वगैरे, ते त्या कांद्यामध्ये टाकून ते चांगलं लालसरपणे परतून द्या. मग नंतर आपण जे कारले त्यातलं पाणी काढलं होतं ते बेसनाच्या ह्याच्यामध्ये टाकून, त्या डोमध्ये टाकून ते छानपैकी मिक्स करून घ्या. मिक्स करून ते 5-10 मिनटासाठी ठेवा. मग तोपर्यंत ते वाटण आपण काढून घेऊया एका प्लेटीमध्ये गार होण्यासाठी. ते वाटून ठेवूया. मग नंतर त्याच कढईमध्ये तेल टाकून ते कारल्याची आपण भजी करून घेऊया. होय, भजीच करायचे आहेत त्याचे. खूप छान होतात, कुरकुरीत एकदम होतात मस्तपैकी. मग नंतर गरम मसाला, त्याच तेलामध्ये गरम मसाला, घरचा मसाला, हळद, मिरची पावडर, धने पावडर, परत मटण मसाला थोडासा टाकून तो छानपैकी परतून देऊन मग त्याच्यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण आहे ते टाकून देऊया. मग ते वाटलेलं वाटण टाकल्यानंतर ते छान प्रकारे हलवूया मस्तपैकी मिक्स होस, म्हणजे तेल सुटोस तोपर्यंत हलवल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका. मग तुम्ही मीठ आत्ता टाका किंवा नंतर भाजी करून झाल्यानंतर टाका, ज्याच्या अंदाजाने. मी अगोदरच टाकते. मग मीठ टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे भजी काढले होते कारल्याचे ते टाकून देऊया. मग ते छान प्रकारे हलवूया. 1-2 मिनिट हलवल्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण पाणी घेऊन आपल्या अंदाजाने आपल्याला जसं पाणी लागतं तसं घेऊया. अशा प्रकारे मस्त भाजी झाली. 5-10 मिनटात शिजते भाजी. एकदम छान लागते भाजी. भाकरीसोबत खायला इतकी भारी लागली ना. आज आमच्या सासूबाईंनी मला एक सरप्राईज दिलं. श्रावणामुळे मला एक छान प्रकारे व्हाईट साडी घेऊन दिली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा.